आता फेरीवाल्यांचं एकूण नियोजन करताना आपल्या शहरामध्ये 50% फेरीवाले अन्य शहरातले, त्यांच्या पोटापाण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्न करतात. त्यांच्याविषयी मला काही गुन्हा नाही, परंतु ज्याच्या शहरातल्या त्या लोकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता नवी मुंबईमध्ये नवी मुंबईच्या आजूबाजूला सगळी शहर आहेत, त्याने आपल्या त्या फेरीवाल्यांना तिकडे घेऊन जावं. राहिलेले 50% फेरीवाल्यांचं पुनर्सर्वेक्षण होऊन त्यांचं नोड वाईज, सेक्टर वाईज, टाईप वाईज त्या लोकांकरता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करण्याकरता जागा आणि सिडकोकडून मिळालेल्या भूखंडामध्ये हॉकर्स प्लाझा निर्माण कराव्यात आणि त्या ठिकाणी फेरीवाल्यांना देताना त्याच्यामध्ये 20 ते 25% जागा या महिलांकरता राखीव ठेवाव्यात. बचत गटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्यांनी केलेला जो व्यवसाय, त्या उत्पादित मालाला बाजार मिळावा म्हणून अशा प्रकारचा विचार मी मान्य आयुक्तांना सुचवलेला आहे आणि त्याची पाठपुरावा करून त्याला फलसादृश्य स्वरूप देण्याचं काम निश्चितपणे करू हा विश्वास व्यक्त करतो. सर, झोपडपट्टी गावठाण असो किंवा सेक्टर वाईज असो, जे वाढीव चटई क्षेत्र देतात आणि त्यामुळे गावठाण भागाला अन्याय होतो असं काही म्हटलं जातं. उपोषण देखील सिडकोसमोर करणार. देखील आता सिडकोची भूमी अन्यायकारक असं म्हणणे, काय म्हणाल त्यांना? त्या बाबतीत मला काय माहिती नाही, परंतु मूळ गावठाणातला असो, सिडकोनी बांधलेल्या घरातमधला रहिवासी असो, की झोपडपट्टीत राहणार सगळे नागरिक आहेत, सगळे मानव आहेत, त्या सगळ्यांना सुखकर जीवन जगण्याकरता योजना तयार महाराष्ट्र शासनाने करायचं ठरवलेलं आहे आणि लवकरच त्या धोरण जाहीर होईल. सर, बीडमधलं एक प्रकरण ते म्हणजे त्यामध्ये जो आता आरोपी जो आहे त्याने हरिण देखील मारलेला आहे आणि हरणाचं मटण गेलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये त्याला कडक शिक्षा करण्यासाठी आपण नाही, अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे. मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचा त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल. थँक्यू सर. काय महिलांना संदेश द्याल आणि नवी मुंबईतल्या महिलांसाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला, काय सांगाल? मी आज जागतिक महिला दिनानिमित्त पहिला सर्वप्रथम सर्व महिलांना आणि माझ्या बंधूंना पण खूप शुभेच्छा देईन, कारण ते सुद्धा आपल्याबरोबर असतात म्हणून आज आपण इथपर्यंत येऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, संदेश देण्याचं मी आज पालिका आयुक्तांना कैलास शिंदेंना सांगितलं आहे की महिला बचत गट 2000 मी स्थापन केलेलं आहे. उत्पादन केलेल्या मालाला मार्केटिंग मिळत नाही, तर तुम्ही एक मार्केटिंगसाठी एक भवन, मॉल असं काहीतरी बनवावं. तिथे या महिला बचत गटाचं उत्पादन पण करतील आणि त्यांना बाजारपेठ मिळेल आणि त्यांच्यात त्याला काम मिळेल, 2 पैसे मिळतील, तर त्यांचं आर्थिक जीवन हे चांगल्या रीतीने सुखकर होईल. आणि सिडकोकडनं प्लॉट मागा. त्याचप्रमाणे वनमंत्र्यांनी सांगितलं की आपण सिडकोकडे प्लॉट मागून या महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यासाठी निश्चित सरबत काम करू अशी मागणी केलेली आहे. दुसरी, महिलांना संदेश द्यायचा तर तुम्ही सक्षम आहात, मनाने सक्षम व्हा. सर्व बाबतीमध्ये कुबड्या घेऊन काम करू नका, स्पर्धेत राहा आणि मोठी दिव्य स्वप्न बघण्याची स्पर्धा करा, तर तुम्ही पुढे जाल. नाहीतर प्रत्येक वेळी असं वाटलं अपमान झाला, न्याय मिळाला नाही, मान मिळाला नाही, परिस्थिती डाऊन झाली, घरी बसून नाही. तुमच्यात कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, स्त्री आदिमाया शक्ती आहे, तिच्यात खूप प्रोटेक्शन आहे काम करण्याचं, तर तुम्ही करावं असंच मी आज त्यांना सांगेन. जिद्द, मेहनत, लगन सोडू नये. धन्यवाद.